चिकन अंडी मागवलेली ना, या चिकन अंडी बघा, सुका चिकन पण येतंय, टीव्ही बघू शकता तुम्ही। टेस्ट करून बघूया आता कशी लागते चिकन अंडी। आणि यो आपला आलनी सूप ऑथेंटिक मजेदार आहे ना। अचानक महाबळेश्वरला निघलं ना, अचानक काहीच प्लॅन नाही, काही नाही, चला फिरणं म्हणजे एक थेरपी आहे। थेरपी ही थेरपी मला नेहमी घ्यावं वाटतं, तर तेच थेरपी जिंदगी। पैसे खपलं, पाकिट खाली, चण गावाला पैसे नाही राहिले। आता महाबळेश्वरला पोचलो आणि हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। अचानक आता आम्ही निघलो, 5 वाजला आता संध्याकाळचं, आणि अचानक प्लॅन झालाय चला बोलतो काय। तुम्हाला टायटल थंबनेल बघून समजलं असेल, अचानक महाबळेश्वरला निघलं, अचानक काहीच प्लॅन नाही, काही नाही, चला सगळी रेडी झाली, म्हणजे आमची पोरा जवरी आहात, मस्त असा निघलो ना। आता सफेद कपडा मारके, सफेद कपडा आणि जाव असते असती रात्रीपर्यंत पोचू, मजा करू फुल धिंगाणा। 2 दिवस शांततेसाठी चाललो, म्हणजे फिरायला गेल्यावर फिरणं म्हणजे एक थेरपी आहे, थेरपी। त्याच्यामुळं ही थेरपी मला नेहमी घ्यावं वाटतं, तर तेच थेरपी जिंदगी। पैसे खपलं, पाकिट खाली, चण गावाला पैसे नाही राहिले, थेरपी घेता घेता। पण लाईफ आपला काय आहे, ट्रॅव्हल करायचं असतं, ट्रॅव्हल करायचं असतं, ठीक आहे। तिसरे वेळेला महाबळेश्वरला जायचं होता काय वरती, पण आता जे ठिकाणी नाही गेलो ते ठिकाणी पण जायचं आहे, जसं की शिव मंदिर झालं, अजून बरंच स्पॉट आहेत, एक्सप्लोर करू अजून। प्रत्येक वेळी नवीन मजा येत आपल्याला, सेम ठिकाणी गेलो तरी, कारण आता वेगळी पोरा, सगळा वेगळा सीन आहे। बघूया आता किती मजा येते। आता रातचे प्रवास आहे, प्रवासात पण धिंगाणा घालू सगळे आम्ही निघलो। याला बोलतात रिस्पेक्ट। चावी साहेब, चावी ठेवा, ठेवा जा, चाललो। चला आता आम्ही सगळी घरांच्यांचा आशीर्वाद घेऊन निघलो, आणि 2 शिव्या ऐकून, कारण कवा तरी काय आपण निघतोय, पैशांचा वाटोल लावताय असं तुम्हाला वाटेल, ऐसाच आहे। चला, जिंदगी आहे, जगली पाहिजे। ऐसा बोलून बोलून एक प्लॉट खपलाय, अशक्य आव्हान। चला असं एसटीन बसल्यासारखा धरून चाललाय शेचा बाचास काय कपडा मारलाय चला महाबळेश्वर धिंगाणा घालूया, बोला गणपती बाप्पा मोरया। फायनली आता मी आता लवकर निघण्याचा ट्राय केला मी, बट काय विषय झाला माहितीये का, रस्ता चुका कैसडा कॅच वॉट कॅच मॅन, वॉट कॅच। चला चला बघत राहा तुम्ही, फुल धिंगाणा। कुठला का काय फोन, संध्याकाळचे 6:30 वाजता पहिला स्टॉप पेनला घेतला, वाशी नाक्यावर वडापाव खायला। हा भूक लागली डेंजर, तरी खाला पाहिजे बरं। संध्याकाळच्या 6:30 वाजता आम्ही पहिला स्टॉप घेतला, आणि बरं काहीतरी नाश्ता करूया। पहिला स्टॉप पेन मध्ये पोचलो, अजून जावाला आपल्याला किती टाइम लागेल, अरे किती टाइम लागेल जावाला? 11-12 वाजतील रातचे, परफेक्ट जेवायला टाइम लागेल ना थोडा। जतीन आमच्या सोबत आलाय, फर्स्ट टाइम लांब काय तरी फिरायला, अरे आमच्या सोबत फर्स्ट, अरे आमच्या सोबत फिरतय, पण आता 3-4 दिवस आपला पनवेल महाराष्ट्राच्या थोडा जवळपास आपल्याला जावायचं आहे, तर कैसा वाटतंय? हा म्हणजे आता तो मोठा झालाय लाईफ मध्ये, असं त्याने एक पाऊल पुढे घेतलाय। मी खूप एक्साइटेड आहे आणि खूप काही एक्सप्लोर करू, नवीन ठिकाणी नवीन जाऊ, मजा करू। प्रथम पण कॉलेजला सुट्टी मारून आलाय असं तुम्हाला वाटेल, पण आमचा प्लॅन अचानक आवरा सक्सेसफुल झालाय ना। मी बाबतीत खुश आहे का सगळी निघली, जावाचं आहे बोलल्यावर जावाचं आहे। सकाळी प्लॅन झाला आणि संध्याकाळी निघलो, कडक भाई कडक, 80 पोरा पाहिजे। आज सकाळी प्लॅन आणि संध्याकाळी निघलो, चला चला बोलतो, चला सगळी रेडी। महाबळेश्वर सिरियस घेतला सगळ्याही,
क्रेझी भाई तेजस गरज ऑन द फ्लोअर. वडापाव सांगितलंय आम्ही कधीपासून वडापाव. मग वडापाव हाना भूक लागली कावलं. आता बाहेर आल्यावर डायबिटी गेले. सुंदर असा वडापाव आलेला आहे. आहा आहा चाय घेऊन येणार तर खूप मजा येईल. काका एक नंबर मस्त वाटला तुम्हाला भेटून. आता एक भजी प्लेट आणि 6 चाय. आहा वडापाव खाऊया भूक लागली तोंडाला पाणी. गरम गरम वडापाव. मिरची चटणी लाल. क्रेझी. भूक लागलेली मस्त आहे वडापाव ना. भूक लागली म्हणून अजून मस्त लागेल. एक पाव द्या आणि अजून एक वडापाव लागल कारण तो टेस्ट आहे. ट्राय नवीन ट्राय. थंडा देतो. वडापाव खाल्लं 2-2 आणि निघलो. भजी वडापाव चाय मारून. पाऊस उठलाय पक्का. क्लायमेट भारी झालंय हा संध्याकाळ. फायनली आता 9:30 वाजता आम्ही जेवायला थांबलो आणि मरणाच्या अशी भूक लागली नाही कारण आम्ही वडापाव खाऊन आलतो. मी लास्ट टाइम आलतो ना तेव्हा या चिकन अंडी खाल्लेली लई भारी होती. तर आता पण चला जेवू बरा मस्त. मरणाची भूक लागलेली मनाने. प्रथमला अजित घरात काय बोलतो. 9:30 वाजता जेवायला थांबलो आणि फोन आला तिचा. हा बाबू जेवली नाही ना ठीक आहे. स्कॅनर अरे नको नको पैशांची गरज नाही. आपली फॅमिली आपल्याला प्रेम करते त्याच्यानंच पैसे कमवले आपण. काय पाठवते तरी पाठवते बोलतो. अजून चला. मी अजित घरात आमच्या सोबत सफेद कपडा मारून. काय बोलतो अजित. हा शेट वाटतस तो आज. बिल भरशील ना आज. विषय नाही बदलावाचा. हा संघाचा विषय भाई. ऑर्डर दे ऑर्डर. काय देतं ऑर्डर. चिकन अंडी सांग. चिकन अंडी थंडी वाजा लागली. अजून महाबळेश्वरला आलोच नाही ना. काफाला लागलाय म्हणून याला बर्फान नाही नेहमी. असं तुम्हाला वाटेल ऐसाच आहे. यो आधी पिवाचा का नंतर. आलनी सूप का आता पिऊ का नंतर. आता पिऊ ना. शपथ घे. मजाक र मस्ती. हस्ती मजाक नाही गेला तर कैसा होईल काय. आलनी सूप आलाय. थँक्यू ब्रो. बघूया आता कसा लागतं आलनी सूप. अरे थांब आजा घाई तरी काय आहे. आय आलनी सूप पिऊन बघू आपण. काय जेवायला टाट तुलाच मोठा वाटत असेल फक्त. हा लिंबू टाकून बादचा का. शपथ घ्या. किंग आहे का. जेवायच्या आधी सूप देताना आपल्याला या एक बार आहे क्रेझी र. म्हणजे आपण चिकन करतो तोच पाणी आहे ना सूप. फायनली आम्ही चिकन अंडी मागवलेली ना. या चिकन अंडी बघा सुका चिकन पण येतंय. मालवणी अंडी ना. सुका चिकन त्याच्यानंतर आतमध्ये ही ग्रेव्ही आणि त्याच्या आधी सूप. ग्रेव्ही बघू शकता तुम्ही. ही बघा ही ग्रेव्ही अशी ना. यो सुका चिकन येतं चिकन अंडी मध्ये. टेस्ट करून बघूया आता कशी लागते चिकन अंडी. ही चवच लई भारी आहे रे. म्हणून मी यांना सजेस्ट केलं. लास्ट टाइम आम्ही आलतो ना तो खाल्लेला एक नंबर. असं स्पायसी आहे ना खतरनाक आणि क्रेझी लागते रे क्रेझी. आणि श्रावण सुटलाय माझा आता फायनली. नंतर आपण रोटी सोबत खाऊन बघू कशी लागते. आणि यो आपला आलनी सूप एक नंबर. आपल्या रोट्या पण आल्या. रोटीची पावर बघू कशी आहे. रोटी पण मस्त अशी. आमची घाई खावाची. लिंबू टाकून तर अजून भारी लागल. अरे मिलल हा पहिल्यांदा खाल्ल्यावर काका. अहो कुठून क्रेझी. चिकन तर क्रेझी झाला आणि यो फेवरेट म्हणा आवरला आळणी रसा.
एक नंबर. आता मस्त जेवण करूया. भारी सेटअप झालाय आमचा जेवायला, बघू शकता तुम्ही. क्रेझी सगळी जेवायला बसलो. लिंबू आणि कांदा घेऊन मस्त जेवू. चला भेटूया नंतर. कैसा वाटतंय जेवण? चिकन भारी आहे. ग्रेव्ही आपली ती सुका मटन घेऊ आपला, सुका चिकन ग्रेव्ही वेगळी ग्रेव्ही बनवतात बघ कशी भारी लागते. काय बोलतो जतीन? टेस्ट करून बघला का? त्याच्या काय चावा मारून बघतस? आज आता कवशी थांबलाय. कवा भेटल तेव्हा. हा ऑथेंटिक मजेदार आहे ना? स्पायसी आहे पक्का. प्रथम काय बोलतो? जेवण फक्त बोटा करून जमत नाही, बोल काहीतरी. कसा लागतंय काय? परफेक्ट आहे का? मजेदार. काय विषय माहितीये का? आता जेवलो आम्ही आणि काय टेस्ट होती जेवणाला ना, क्लास. मस्त लागला जेवण. चिकन अंडीच मागवलेले आम्ही, बाकी काही नाही. चिकन अंडी, रोट्या आणि राईस. डायरेक्ट पोट भरून एकदम परफेक्ट जेवण झालं. आता बिल किती झालंय ते तुम्हाला सांगते. अजून बिल आला नाही आमचा. अजून अर्धा तास बाकी आहे महाबळेश्वरला पोचायला. पण जेवण मन भरून केलं आम्ही. लई भारी वाटलं. हा काय रस्सा पिलास? आई शपथ क्रेझी. हा पब्लिकला वाटेल प्रमोशन आहे. प्रमोशन नाही, पण ऍक्च्युअल भारी आहे. तुम्हाला मी आल्या नाव पण नाही सांगितलं हॉटेलचा, बट मस्त आहे. टेस्ट चांगली आहे. चांगला आहे त्याला चांगला बोलणंच आहे आपल्याला. काय चांगला आहे त्याला ऍप्रिशिएट करणं गरजेचं आहे, कारण आपलीच माणसं अशी पुढे गेली पाहिजे. तुम्ही पण मी चांगला कॉन्टेंट बनवतोय तर अजून पब्लिकला शेअर करा. याला म्हणतात प्रमोशन. तर तुम्ही पब्लिकला शेअर करा आणि फुल अजून महाराष्ट्रात जाऊ दे, महाराष्ट्रात इंडियात जाऊ दे. किंवा आता आमचा बिल आला. काय मागवलेला आम्ही? एवढ्या गोष्टी मागवलेल्या. 1455 रुपये बिल आलाय. पण टेस्ट मस्त होती. आता वाजले 10:30. मला पोचायला 11:30 किंवा 11 वाजता रूम बिम बघताना. आणि रूम वर जाऊ आणि मस्त आरामात रिलॅक्स करू आणि उद्या काय ते फिरू. आता महाबळेश्वरला पोहोचलो आणि रूम बघूया. रूम ऐसाच घेतो आम्ही झोपापुरता. थंडावा आहे का? मनात थंडी नाही लागा. आपण माहिती आहे ना, स्ट्रॉंग माणूस. पाळण्यां झोपू काय? ऐसाच झोपापुरता रूम घेता आजचा दिवस. रूम मध्ये नाही राहायचा, फिरायचा आहे महाबळेश्वर. रूम तवरा एकदम पण भारी नाही. बघू काय रूम भेटणं म्हणजे लई मुश्किल. जवरेवेला आलोय. जवरेवेला 3 ते 4 तास गेले रूम बघायला. ठीक आहे चल. झोपापुरता रूम तर भेटलाय, चांगलाच आहे. काही टेन्शन पण नाही. चला आता सामान वरती नेऊ. हा पोचलो. मस्त थंडावा सुटलेला. वातावरण आवरा भारी असतं ना, त्यामुळेच आपल्याला महाबळेश्वर लेवायला मजा आहे. काय येता धुका पण ते चढताना आयशी गाडी गार 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 पोटान गोला आलता. डायरेक्ट पोटान गोला. रात्रीचा 1:30 वाजला आता ना. व्लॉग एडिट केला मी. म्हणजे झोपला सॅक्रिफाईस करून तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करताय. एडिट करता आठवलं एंडच नाही गेला. स्वतः व्लॉग एंड करूया. तुम्हाला व्लॉग कसा वाटला सांगा. एकदम फन होता. ट्रॅव्हल मध्ये मजा आली. मेन म्हणजे आम्ही जी चिकन अंडी वगैरे खाली ना, क्रेझी बाई. त्याचा आमचा मन तृप्त झाला. आणि आता टाइम आलाय व्लॉग एंड करायचा. झोपतंय. उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला महाबळेश्वर एक्सप्लोर करायचं आहे. पहिला जाऊ शिव मंदिर आणि त्याच्यानंतर कसा काय होईल ते तुम्ही बघत राहा पुढच्या व्लॉग मध्ये. एक्साइटेड राहा पुढच्या व्लॉग साठी, कारण तो उद्या धिंगाणा व्लॉग होईल. बाय बाय, भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत हे व्लॉगला फुल शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचं मित्र मैत्रिणी, घरांची, नातेवाईक सगळ्यांना पाठवा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.